श्रीराम। अरे 22 तारखेला भगवान श्रीरामांच्या मूर्तीचं अयोध्या इथे प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि या 22 तारखेची वाट आपला देश मागील 476 वर्षापासून वाट बघत आहे आणि त्या 22 तारखेला जितका मोठा पूर्ण देशभर देश राममय झालेला आहे तर जोरात थोडं जय श्रीराम थोडं जोरात बोला, जय श्रीराम। भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पूर्व पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना वंदन करतो आणि आज आपल्या इथे या 15 पक्षाच्या महायुतीचा मेळावा आणि या मेळाव्यामध्ये इथे उपस्थित आपल्या गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रिय नेते माजी आमदार सन्माननीय राजेंद्रजी जैन, इथे उपस्थित तिरोडा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विजयभाऊ रांगडाले, गोंदिया विधानसभेचे लोकप्रिय आमदार माझे मोठे बंधू विनोद भाऊ अग्रवाल, सडक अर्जुनी मोरगाव क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय मनोहर भाऊ चंद्रिकापुरे, या जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री सन्माननीय राजकुमारजी बडोले साहेब, माजी आमदार हेमंतभाऊ पटले, विजयभाऊ शिवनकर, भारतीय जनता पार्टीचे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष येशुलालजी उपराडे, शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र मुकेशजी शिवरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रेमकुमारजी रांगडाले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष पंकजजी रांगडाले, केशवभाऊ मानकर, माझे मार्गदर्शक माननीय बाळाभाऊ अंजनकर, संजयजी पुराम, भैरसिंगजी नागपुरे, खोमेशभाऊ रांगडाले, गंगाधरजी परशुरामकर, अशोकभाऊ इंगोडे, रत्नाताई घाणे, संजयजी टेंबरे, सविताताई पुराम, पूजाताई सेठ, चैतालीताई नागपुरे, राजलक्ष्मीताई तुरकर, सोनवणकरजी, यशवंतजी गणवीर, मुनेशजी रांगडाले, भाऊरावजी विके आणि कोणाचं नाव सुटलं असणार तर माफी मागतो, आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित या महायुतीतले सर्व घटक पक्षातले सर्व या जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी, बंधू भगिनींनो, मित्रांनो, खरं म्हटलं तर 1.5 वर्षाआधी या महायुतीची स्थापना झाली आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असणार, शिवसेना असणार, राष्ट्रवादी असणार आणि इतर बाकी सगळे पक्ष असणार, हे सगळे सोबत येऊन यांनी काम करण्याचं ठरवलं आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा यांनी एक विचार त्यावेळेस मांडला आणि मागील 1.5 वर्षापासून या महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस असणार, अजितदादा पवार असणार किंवा प्रफुल्लभाई पटेल असणार, हे सगळे नेते किंवा इतर नेते जे बाकी पक्षाचे सर्व नेते या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतात आहे। 1.5 वर्षा पहिले ही युती झाली, ही महायुती झाली, पण आम्ही भंडारा आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ही भाजप आणि राष्ट्रवादीची युती 2 वर्ष आधीच केली होती। क्यों राजेंद्र भैया, अपनी युती तो 2 साल पहिले हो गए थे ना जिल्हा परिषद में। आणि हे जे महाराष्ट्रात जे घडलं ते निश्चितच याची सुरुवात गोंदियापासून झाली, याचा की बा अशी युती होऊ शकते आणि या प्रकारे आपण विकास कामं करू शकतो, याची सुरुवात म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी संघटना तिन्ही पक्ष आणि अपक्ष असं जिल्हा परिषदमध्ये एक महायुती 2 वर्ष आधीच झाली आणि सातत्याने त्यावेळेसपासून आपण सोबत काम करतो आणि तुम्हाला एक सांगतो की ही जी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत युती केली किंवा या महायुतीचा फेविकॉल कोण आहे, एक पाहिजे जोडणारा कोण पाहिजे, तर या महायुतीचे फेविकॉल आपले प्रफुल्लभाई पटेलच आहे आणि यांच्यामुळेच ही युती घडून आली आणि मला
आधीच माहित होतं की ही युती होणार आहे. निश्चितच आता सर्व पक्ष आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या भागांमध्ये काम करतच आहे, पण आपल्याला आता आपसी कोऑर्डिनेशन करणं फार आवश्यक आहे. जे आपले जुने काही झाले असतील, जुने आपण एका दुसऱ्याच्या विरोधात लढलो, पण मी तुम्हाला एक सांगतो की आपल्या या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्येच, पण विशेष करून आपल्या या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण अनेक निवडणुका एका दुसऱ्याच्या विरोधात लढलो, पण आपलं कधी निवडणूक झाली की विषय संपला, त्यानंतर कधीही पुढे त्याचे भांडणं पुढे राहिले नाही. आणि ही संस्कृती गोंदिया जिल्ह्याने, भंडारा जिल्ह्याने अबाधित ठेवली. आणि म्हणून आपल्यामध्ये भले आपण एका दुसऱ्याच्या विरोधात निवडणूक लढलो असणार, पण आपल्यामध्ये कुठेही टोकाची भूमिका नाही आहे. हे म्हणून सांगण्यात, विशेष करून आपल्याला परत जोडण्याकरता काही जास्त त्रास होणार नाही. आणि दुसरी मोठी गोष्ट की इथले जे भाजपमध्ये आहेत ते चाबी संघटनेत गेले, जे राष्ट्रवादीमधले आहेत ते भाजपमध्ये आले. तर इथे तसेही कार्यकर्त्यांचा आदान आणि प्रदान एका दुसऱ्या पक्षामध्ये तसंही झालेलं आहे. कोणी इथे ठामपणे, फार कमी लोक असे म्हणतील की मीच या पक्षाचा, पण 50% लोक असे आहे की जे या पक्षातनं त्या पक्षात किंवा त्या पक्षातनं इकडे आले आहे. तर म्हणून सगळे आपण एका दुसऱ्यासोबत निश्चितच कधी ना कधी काम केलेलं आहे. पण आज आपल्याला नुसतं माणसं जोडायची नाहीये, आपल्याला नुसतं माणसं जोडायची नाही, आपल्याला एका दुसऱ्याचे मन जोडायचे आहे. मागचं काय झालं असणार, पण आज आपले मन एकत्र झाले पाहिजे. आज आपण मनाने एकत्र झालो पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण मनातने एक होऊ, त्याच वेळेस आपण ताकदीने काम करू शकू. काही गावांमध्ये थोड्याफार प्रमाणात गावांच्या निवडणुकीत वादविवाद होत असतात, पण तुम्हाला एक सांगतो की याच्यानंतरच्या निवडणुकीच्या लोकसभा असणार, विधानसभा असणार, जिल्हा परिषद असणार किंवा महानगरपालिका, नगरपालिका परिषदा असणार, या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि ही महायुती आपण सगळे सोबत लढणार आहे. ग्रामपंचायतीचं मला वाटतं ग्रामपंचायतीने ते ठरवू आपण पुढे, पण निश्चितच एका उद्देशासाठी आपल्या सर्वांना एक यायचं आहे, आणि तो उद्देश म्हणजे आपला देश. कारण या देशाला जर सक्षम ठेवायचं असणार, या देशाला जर जगातला नंबर 1 चा देश करायचा असणार, आणि या देशात जर विकास घडवून आणायचा, या देशात जर रोजगार निर्मिती करायची असणार, तर आपल्याला या देशाचा पुढचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच हवा आहे. आणि त्यांना जिंकवण्याकरता, आणि त्यांना 400 पार, नुसतं जिंकवायचं नाहीये. मला असं वाटतं आपला नारा 425 पार असला पाहिजे. 425 क्यू 1984 मध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधींची हत्या झाली होती, त्यावेळेस निवडणुका झाल्या, आणि राजीव गांधी ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ते 425 निवडून आले होते. आणि त्यांचा जर रेकॉर्ड तोडायचा असला तर 425 पार झालं पाहिजे. म्हणजे इतिहासात यावेळेसची 2024ची निवडणूक इतिहासात त्याची नोंद होणार, हे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. निश्चितच मोदीजींनी आपल्या सर्वांना एक 2014 मध्ये दिलं, सबका साथ सबका विकास. आणि आता आपण सगळे सोबत आलेलो आहे, सगळे साथ मध्ये आलेलो आहे. आणि मागील 1.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये विकास होतच आहे. पण आता आपण ज्यावेळेस सगळे सोबत आलेलो आहे, आपला विकास होत आहे, तर एका दुसऱ्याचा विश्वास संपादित करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि आज आपण इथे ज्यावेळेस बसलो, त्यावेळेस आपल्यामध्ये, आपसामध्ये जो विश्वास निर्माण झाला पाहिजे, आणि त्याकरता ही महामेळाव्याची बैठक आपण इथे आयोजित केली. आणि मग ज्यावेळेस साथ मध्ये आलो, विकास झाला, विश्वास संपादित झाला, त्यावेळेस आपल्या सर्वांना मिळून प्रयास करायचा आहे, सबका प्रयास. आणि सगळ्यांना गावातनं, आपल्या बूथमधनं मोदीजींना मतदान, जवळपास 70% मतदान मिळून द्यायचं आहे. त्यावेळेस असं समजणार की आपण सगळे एकत्र आलो. जर मागच्या 2019च्या निवडणुकीची जर बेरीज केली तर जवळपास 11 लाख मतं आपल्याला इथे भेटले. विनोद भैया त्याविषयी बोलत होते की गोंदिया विधानसभेमध्ये जर सगळे जर एकत्र आले तर एकट्या गोंदिया विधानसभेमध्ये 1 लाख मताची लीड राहणार. आणि निश्चितच आपल्या सर्वांना ताकदीने एकत्रित यायचं आहे. मोदीजींनी मागील 10 वर्षात जे कामं केलेत तेच फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्हाला काही दुसरं सांगायचं नाहीये. 10 वर्षाचा विकास काम. आपले जे लाभार्थी आहेत, आता मागे भंडारा इथे शासन आपल्या दारी कार्यक्रम झालं होतं, आणि त्या कार्यक्रमानंतर एबीपी न्यूज चॅनलने एक सर्वे केला की या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी आहेत. तर भंडारा जिल्ह्यामध्ये 2 लाख लाभार्थी आहेत, जे विविध योजनाच्या, जे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचे लाभार्थी आहेत ते 2 लाख आहे.
आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ते 2.5 लाख आहे. या 2.5 लाख लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे आणि त्यांना फक्त आठवून द्यायची आहे की ही जी योजना तुम्हाला आली ही मोदीजींमुळे आली आहे, हे भारतीय जनता पार्टीमुळे आली आहे आणि या आपल्या सर्व महायुतीमुळे आलेली आहे आणि म्हणून तुम्हाला आता मतदान करायचं आहे. आणि जर निश्चितच या सगळ्या मतदारांनी जर आपल्याला मतदान केलं तर निश्चितच एकतर्फे आपण निवडून येऊ. मोदीजींनी अनेक कामं केले, प्रत्येक जाती धर्मासाठी कामं केले. जे जाती धर्म आपण म्हणत होतो पारंपरिकरित्या आम्हाला मतदान करत नाही, ते आज भारतीय जनता पार्टीला मतदान करायला लागले. मोदीजींनी 3 तलाक सारखे कायदे आणून मुस्लिम समाजाच्या महिलांना एक सन्मानाने जगण्याचा आणि त्यांना अधिकाराने जगायचा एक चांगला एक कायदा 3 तलाकाच्या माध्यमातून आणला. आज मुस्लिम समाजामध्ये मोदीजींबद्दल फार मोठी आस्था आहे. मुस्लिम समाजाच्या जवळपास 70% महिला मोदीजींना मतदान करतात. जर मुस्लिम समाजाने जर मतदान दिलं नसतं तर यूपी आणि गुजरातमध्ये आपण इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलो नसतो, राजस्थानमध्ये इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलो नसतो. निश्चितच आपल्याला या सर्व जो आपला नारा आपकी बार 400 पार हे निश्चितच आपल्याला साकार करून दाखवायचं आहे आणि त्याकरता आपल्याला मेहनत करायची आहे. आता राजूभाईने सांगितलं 15 पक्ष एकत्र आले आणि 15 पक्ष नाही, आता दुपट्टे वेगळे नाही, दुपट्टे 3 घाला, 4 घाला, 5 घाला, पण आता 15 मोठ्या मोठ्या नद्या एकत्र आल्या आहे आणि त्याचं एक समुद्राचं रूपांतरण झालेलं आहे. या सगळे पक्ष मिळून या देशात एक मोठा समुद्राचा सारखा आपला पक्ष होणार आहे आणि ही महायुती एक समुद्रासारखी राहणार आहे. आणि मग पुढे छोटे मोठे तलाव जे राहतील इंडिया आघाडीतले ते काय समुद्रापुढे टिकू शकणार नाही. आणि हे जे एकदा समुद्र झालं तर मग कोणीही आपल्या पुढे टिकू शकणार नाही. आणि मग जसं समुद्रातलं पाणी एक होऊन जातं, समुद्रातल्या पाण्यामध्ये जर तुम्ही पाहून सांगू शकता का हा गंगा नदीतला आहे, यमुना नदीतला आहे, कोणत्या आणखी नदीतला आहे, गोदावरीचा आहे की वेनगंगाचा आहे, तसा आपल्याला एकत्रित व्हायचं आहे, तसा आपल्या सर्वांना एकत्र यायचं आहे. आणि या निवडणुकीमध्ये या लोकसभेमध्ये असणार किंवा पुढच्या विधानसभेमध्ये असणार ताकदीने आपल्याला आपल्या बूथवर आपल्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सरकार तिथे स्थापित करा, तिथे मतदान मोठ्या प्रमाणात मिळून द्यायचं आहे. हे आपले म्हणतात 2 हॉर्स पॉवरची गाडी, 4 हॉर्स पॉवरची गाडी, ही आपली 15 हॉर्स पॉवरची गाडी आहे. आणि निश्चितच या माध्यमातून आपल्याला एक चांगलं काम इथे उभं करायचं आहे. मी मोदीजींच्या गॅरंटींबद्दल मला वाटतं विनोद भैया बोलले, राजू भैया बोलले. आणि तुम्हाला सांगतो की छत्तीसगड असणार, मध्य प्रदेश असणार किंवा राजस्थान असणार, या 3 राज्यांच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस कोणीही असं म्हणू शकत नव्हतं की या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार येणार. एक राजस्थानमध्ये आपण म्हणत होतो की तिकडे अल्टीपल्टी दर 5 वर्ष अल्टीपल्टी होत असतं, पण छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असं वाटत होतं 2-5 जास्त आमदारांनी आपण आपली सरकार येणार, पण छत्तीसगडमध्ये कोणीच म्हणू शकत नव्हतं. तिथे मोदीजी गेले, आपल्या भाषणामध्ये मोदीजीने हेच म्हटलं की हे जे विकास काम आहे याची गॅरंटी मी घेतो. आणि नुसतं मोदीजींनी म्हटलं की याची गॅरंटी मी घेतो, लोकांनी एकतर्फे निवडून दिलं. मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, काँग्रेसवाले मला सांगतात की आता आम्ही असं करणार आहे, आम्ही तसं करणार आहे, आम्ही यावेळेस मोदीला पाडणार आहे, आम्ही देशामध्ये लोकांमध्ये अशा अफवा फैलू, आम्ही देशांमध्ये लोकांना असं सांगू तसं सांगू. मी त्यांना सांगितलं, अरे तुम्ही काही सांगितलं तरी लोक ऐकणार नाही. ज्या मोदीजींनी एकदा म्हटलं की तुम्ही दिवे लावा, लोकांनी पूर्ण घराच्या घरं जाऊन टाकले. ज्या मोदीजींनी एकदा म्हटलं की तुम्ही थाळ्या वाजवा, लोकांनी 3 टपरा जे भेटलं ते वाजवलं की नाही वाजवलं. आणि त्या मोदीजीला काय काँग्रेसची ताकद आहे आणि काय या इंडिया आघाडीची ताकद आहे. ज्या मोदीजींच्या विरोधात एका देशाचा राष्ट्रपती विरोधात बोलला आणि मोदीजी जाऊन एका लक्षद्वीपमध्ये एका जागेवर जाऊन फोटो काढला तर त्या पूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच खतम होऊन गेली, संपली की नाही. या देशाच्या लोकांनी आपल्या बुकिंग कॅन्सल करून टाकल्या, तिच्या प्लेनच्या तिकिटा कॅन्सल करून टाकले. अशा या नेत्याच्या विरोधात कोणताही पक्ष टिकू शकणार नाही. आणि निश्चितच आज आपण सर्व एक आलेलो आहे. निश्चितच आपल्या सर्वांचा अजेंडा एकच आहे, तो आहे विकास. आपल्या सर्वांचा विचार एकच आहे की हा देश, अरे देश राहिला तर विचार राहणार आणि हा देश वाचवायचा असणार तर आपल्याला यावेळेस परत पंतप्रधान मोदीजींना 400 पारने निवडून आणायचं आहे. आपण सर्व इथे आलेत, निश्चितच सर्व एकत्र काम करणार ही आपल्याकडनं अपेक्षा करतो. आपण सर्व आले, आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आभार, धन्यवाद.